राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 26वा वर्धापन दिन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बालगंधर्व रंगमंदिरमध्ये कार्यक्रम तर अजित पवारांची राष्ट्रवादी बालेवाडीत वर्धापन दिन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पत्रकार परिषद. दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन. मोदी सरकारच्या 11व्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत करणार संबोधित. तुम्ही तयारीला लागा, पुढचं काय ते नंतर ठरवू. पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसे प्रमुख राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आदेश. ज्याला नगरसेवक व्हायचंय त्याने पक्ष बांधणी तयार करायला हवी. पक्ष बांधणीसाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागा. राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार पक्षाला मोठा धक्का. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश. पाहुणे येतात जातात, पक्ष आपल्याला चालवायचे. आमदार बबनराव लोणीकरांचं वक्तव्य. अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलासह शिवसेनेत प्रवेश तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश. सदस्य नोंदणीसाठी शिवसेना गाव तिथं शाखा, घर तिथं शिवसैनिक उपक्रम राबवणार. मजबूत संघटन तयार करण्याचं आमदार अब्दुल सत्तारांचं आवाहन. सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला धक्का. वैभव पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार. मुंबईतील सर्व 227 प्रभागात नेमलेल्या दुय्यम अभियंत्यांनी खड्डे शोधावेत आणि भरावेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश. बुलढाण्यात विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत केळवद येथे कार्यक्रमाचं आयोजन. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी तर शेतकऱ्यांशी साधला संवाद. अमरावतीतील रखडलेल्या चित्रा ते पठाण चौक येथील उड्डाणपुलाची खासदार बळवंत वानखेडेंनी केली पाहणी. उड्डाणपुलाची अर्धवट कामं तातडीनं पूर्ण करा. वानखेडेंचं बांधकाम विभागाला सूचना. भिवंडीतील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात 957 संशयास्पद जन्मनोंदी. किरीट सोमे यांची पोलिसांकडे तक्रार. परभणीत नानखेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेखा साखरवाड यांची बिनविरोध निवड. निवडीसाठी आयोजित विशेष सभेत साखरवाड यांनी सदस्यांचा पाठिंबा. कोल्हापूरमध्ये ग्राहक मेळाव्यातून 20 ग्राहकांच्या समस्या दूर करा. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या महावितरण जनता दरबारातून अधिकाऱ्यांना सूचना. दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना यंदाचा राजश्री शाहू पुरस्कार जाहीर. राजश्री शाहू जयंतीनिमित्त 26 जूनला पुरस्काराचं वितरण. वर्ध्याच्या पुलगाव आगारात 5 नव्या बस दाखल. आमदार राजेश बकानेंच्या हस्ते बसचं लोकार्पण. तर लोकार्पण सोहळ्याला आगार प्रमुख, स्थानिक पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते उपस्थित. जालन्यात लग्नात सहभागी 2 आमदारांनी धरला अंतरपाट. आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांनी लग्नात अंतरपाट धरून वधूवरांना दिला आशीर्वाद. सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा सरचिटणीस ओंकार हजारे यांची आत्महत्या. गाडीत आढळून आला मृतदेह. तर राजकीय क्षेत्रात खळबळ. रत्नागिरीत घेरा यशवंतगडाच्या दुरुस्तीच्या कामाची चौकशी करून ठेकेदाराचा ठेका रद्द करा. माजी विधान परिषद आमदार आमदार ॲडव्होकेट हुस्नबानू खलिफे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. पनवेल बाजार समितीत भाज्यांचे दर कडाडले. पावसाचा भाजीपाल्याला फटका. तर बाजार समितीत भाज्यांची आवक घटली आहे. शनी शिंगणापूर मंदिर परिसरात मोबाईल वापरावर बंदी. मंदिर परिसरात फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई. शनीश्वर देवस्थान ट्रस्टचा निर्णय. तर परिसरात लवकरच जॅमर लावले जाणार. मुंबई केईएम रुग्णालयात 2026 मध्ये बोन मॅरो प्रत्यारोपणाची सुविधा सुरू होणार. तर रक्तसंसर्गाच्या दुर्धर आजारांवर उपचार केले जाणार. 11वी प्रवेश प्रक्रिया 27 जून ते 3 जुलै दरम्यान होणार. शिक्षण विभागाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर. मुंबईत पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रथमच वाहनांवर पंप मशीन तयार. 20 पाणी उपसा पंप मशीन तयार. तर पंपाची क्षमता प्रतितास 250 घनमीटर एवढी. तर पालिकेकडून दक्षता.
धाराशिवमध्ये कृष्णा खोऱ्यातील महाराष्ट्राचे 79 टीएमसी पाणी वापराविना तर प्रस्तावित प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही 39 टीएमसी पाणी शिल्लक, मराठवाड्यात पाणी आणण्याचा हालचालींना वेग. कोरोना हॉटस्पॉट ठरलेले मालेगावात आरोग्य यंत्रणा सतर्क, अचानक परिस्थिती उद्भवली तर प्रशासन सज्ज, नागरिकांना काळजी घेण्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचना. नाशिकच्या ओझर विमानतळावरून एकाच दिवशी 1334 प्रवाशांचा विमान प्रवास. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 40% प्रवाशांची संख्या वाढली आहे. अजिंठा लेण्यातील मधमाशांचं पोळं काढण्याचं काम सुरू आहे. तर पोळं काढण्यासाठी पुण्यातील 4 तज्ज्ञांसह 60 जणांचं पथक दाखल. तर गेल्या महिन्यात मधमाशांच्या 7 घटनांमध्ये 500 ते 600 पर्यटक जखमी आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिकांची कामं रखडणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार. अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. नंदुरबारच्या त्रिशूल गावातील शाळेचे बांधकाम निकृष्ट असल्याचं समोर आलंय. तर 42 लाखांचा खर्च करून शाळेचं बांधकाम सुरू. तर संबंधित ठेकेदारांवर कारवाईची आमदार आमशा पाडवींची मागणी. नाशिकच्या नामको कॅन्सर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल. शस्त्रक्रिया झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यासाठी तक्रारदारांकडून मागितली होती 30,000ची लाच. परभणी जिंतूर येथे ईदगाह मैदानावर बकरी ईद दिनी नमाज अदा करताना श्वान आला. तर पालिकेच्या कामकाजावर नागरिकांकडून रोष व्यक्त. जिल्हाधिकाऱ्यांना पालिका आणि वक्फ बोर्डाचं निषेध करणारं निवेदन. पैठणमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके आणि गणवेश. 265 शाळेतील 43,021 विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप. नागपूरमध्ये मनसर गावात बोर्डाफाटा येथील मासेमारीसाठी तयार केलेल्या तलावात आढळली मगर. तर मगर वनविभागाच्या ताब्यात. रत्नागिरीत पुनस येथे मार्गावर बिबट्यांचा जखमी पिल्लू आढळलं. पिल्लू वनविभागाच्या ताब्यात. त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथाची पालखी आज पंढरपूरकडे रवाना होणार. सुमारे 26 दिवसांच्या प्रवासानंतर पालखी पंढरपूरला पोहोचणार. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारीही सहभागी होणार. संत मुक्ताबाई पालखी आज बुलढाण्यातून मार्गस्थ. पालखी काल बुलढाण्यात मुक्कामी. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाण्यात संत मुक्ताई पालखीचं घेतलं दर्शन. प्रतापराव जाधवांचं वारकऱ्यांना अभिवादन. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ॲक्शन मोडवर. शहरातील बाजारपेठे, नवीन बस स्थानक, नगरपालिका इमारत, इंदिरा गांधी चौक, सावरकर चौकातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात. बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशी सुरूच. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिव्यांगांचा 670 किलोमीटर प्रवास. शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी घेतली तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन. यावेळी शेतकऱ्यांवर सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलनाची केली सुरुवात. परभणीत प्रशिक्षणार्थी शिक्षकाच्या अपघात प्रकरणी शिक्षक सेना आक्रमक. तर शिक्षण संचालकाची हकलपट्टी करण्याची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन. बुलढाण्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पीक विमाचं वाटप न झाल्याने एल्गार मेळाव्याचं आयोजन. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रविकांत तुपकरांचं शेगावात एल्गार मेळावा. हिंगोलीत आदिवासी शेतकऱ्यांचं कृषी कार्यालयात आंदोलन. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सहाय्यकावर कारवाईची मागणी. बीडमध्ये रखडलेल्या रस्त्याच्या मागणीसाठी स्थानिकांचं आंदोलन. पावसात नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याने तात्काळ प्रशासनाने लक्ष देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. रेल्वे प्रशासनाविरोधात मुंबईत मनसेचा मोर्चा. मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन. सटाणा तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर टॉवरवर चढून आंदोलन. तर महामार्गावर असलेले अतिक्रमण काढून टाकण्याची आंदोलकांची मागणी. अकोल्यात राष्ट्रीय महामार्गासाठी भाडेपट्ट्यावर दिलेली जमीन पेरणी योग्य न करून दिल्याने शेतकरी त्रस्त. जमीन पेरणी योग्य करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. तर 10 शेतकऱ्यांची सुमारे 40 एकर जमीन नापीक. छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा कापूस पिकाकडे शेतकऱ्याची पाठ. कापूस उत्पादनाला होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांचा निर्णय.
वाशिममध्ये झाकलवाडी येथे दोडक्याच्या बागेत बहरलं कोबीचं पीक. शेतकरी सुखदेव काळमंडेचा यशस्वी प्रयोग. कोल्हापुरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 135 कोटीची थकीत FRP व्याजासहित देण्याची मागणी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांकडे मागणी. तर खताची लिकिंग करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी. अमरावती जिल्ह्यात 5 महिन्यात 83 शेतकऱ्यांची आत्महत्या. मे महिन्यात तब्बल 25 शेतकऱ्यांनी संपवले जिवंत. अवकाळी पावसाने शेती पिकाचं नुकसान झाल्याने शेतकरी आत्महत्या प्रमाणात वाढ. मेळघाटात भवाई पूजा करून आदिवासींची शेतीच्या कामाला सुरुवात. दांडिया नृत्य करत आदिवासी बांधवांची पूजा. नागपुरात कळमना बाजारात भुईमुग शेंगाची आवक. 100 क्विंटलवर शेंगांना 4,500 ते 5,000 रुपये प्रति क्विंटल दर. वाशिममध्ये शेतकऱ्यांकडून हळद पिकाला स्प्रिंकलद्वारे पाणी तर पाऊस अद्याप न पडल्याने हळद उत्पादक शेतकरी चिंतित. जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला. साठवून ठेवलेला कांदा खराब झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार. 13 जून पासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून परतणार. रत्नागिरीत चिरेखाण व्यवसाय पाण्यात. पावसामुळे चिरेखाण व्यावसायिकांचे 50 कोटींचे नुकसान. नाशिकमधील चांदवड येथील चंदेश्वरी धबधबा फेसाळ्यात. चांदवडमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग तर धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी. नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा थैमान. महामार्गावर मोठ्या प्रमाणात झाडं कोसळली तर वाहतुकीवर परिणाम. नवी मुंबईतील खारघरच्या डॉल्फिन प्राईड सोसायटीत दुहेरी मृत्यू. आधी पाकिस्तानी महिलेचा पतीकडून खून, त्यानंतर पतीची देखील आत्महत्या. खारघर पोलिसांकडून तपास सुरू आहे. नागपूरमध्ये प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न. प्रेयसीच्या सरणावर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न. पुणे सिंहगड रोडवर पार्किंगमधील दुचाकी अज्ञाताने पेट्रोल टाकून जाळल्या. आरोपींना 7 दुचाकी पेटवल्याची माहिती. तर टोळक्याकडून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचं अपहरण. मैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून अपहरण करून मारहाण केल्याची घटना. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू. डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. कोल्हापुरातील 3,000 गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई तर विनापरवाना शस्त्रे जप्तीच्याही सूचना. बीडमधून 5 लाखांचा अवैध गुटखासाठी जप्त तर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. छत्रपती संभाजीनगरात एअरपोर्ट अथॉरिटीच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेदरम्यान गैरप्रकार. कानात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस घालून परीक्षा. दोघांवर गुन्हा दाखल. ओडिशातून आणलेल्या 41 किलो गांजासह 8 जणांची टोळी अटकेत. आरोपींकडून 3 वाहनं, 9 मोबाईल जप्त. यवतमाळमध्ये प्रतिबंधित PT बियाण्यांसह 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. कृषी विभागाच्या पथकाची कारवाई. हिंगोलीत वसमत शहरातील 4 सराईत गुन्हेगार. 3 महिन्यांसाठी हद्दपार. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटेंचा आदेश. कोल्हापुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. गोवा बनावटीच्या दारूसह एकूण 26,30,000चा मुद्देमाल जप्त केलाय. तर 4 जणांना ताब्यात घेतलंय. जालन्यात अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा. कारवाईत 1,93,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलीस स्टेशनमध्ये 3 विरुद्ध गुन्हा दाखल. भंडाऱ्यात शिवगोरी शिवारात रेती चोरी करणारे 3 ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. 18,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. तर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल. अकोल्यात 3 दुचाकी चोरट्यांना पोलिसांकडून अटक. तर चोरट्यांकडून 2 लाख रुपये किमतीच्या 3 दुचाकी जप्त. तर युवक चोरीची दुचाकी वापरत असल्याची पोलिसांना शंका आल्यानं कारवाई. उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात चोरी झालेले 30 किलो चांदी हस्तगत. एन्काउंटरमध्ये मृत झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीकडून 30 किलो चांदी केली हस्तगत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये घरमालकाची भाडेकरू कुटुंबाला मारहाण शिवीगाळ करत हातमुक्क्यांनी मारहाण तर मारहाणीत एकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत. घरमालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापुरात शिरोळ येथे जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू तर 7 संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.